रेडिओ झकास मराठी.in वाजू दे. रेडिओ झकास मराठीवर हॅलो हाय कसं काय, तुम्ही जे बोलणार तेच हर्षल वाजवणार. आणि मित्रांनो, मागच्या आठवड्याला मी प्राजक्ता माळी बरोबरचा खास एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू तुम्हाला ऐकवला, पण आता मालिकेनंतर प्राजक्ता कुठे आहे, तुम्हाला एक्साइटमेंट आहे आणि तुम्ही आपल्या लाडक्या मेघनाला मिस करतायत ना. ठीक आहे, मेघना माझ्या बरोबर आहे, म्हणजे अर्थातच भेटूया प्राजक्ता माळीला. हाय प्राजक्ता. हॅलो हॅलो नमस्कार. आणि आता ऐकलंय की तू आता लवकरच येते पुन्हा. येस, ॲक्च्युली कार्यक्रम ऑन एअर आहे. कलर्स मराठीवर आली लहर केला कहर नावाचा कार्यक्रम आहे. केदार शिंदे दिग्दर्शन करतात आणि भरत जाधव, क्रांती रेडकर, संतोष पवार, कमलाकर सातपुते, आशिष पवार अशी तगडी गँग आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही मॅड कहर करतोय. अच्छा, जून येते रेशीम गाठीनंतर काय प्रेक्षकांचे रिस्पॉन्स आणि काय प्रेक्षक म्हणतात? काय तुम्ही किती लवकर थांबवली मालिका, किती लवकर. आम्हाला बघायची होती, आम्ही रोज बघायचो, आता आम्ही खूप मिस करतोय. मित्रांनो, मेघना जितकी म्हणजे प्राजक्ता जितकी मस्त अभिनेत्री आहे तितकी गोड ती कविता सुद्धा करते. तर आज खास एक्सक्लुझिव्ह कविता आपण ऐकणार आहोत प्राजक्ताकडून. तर प्राजक्ता, पहिली कविता. येस येस, मी खास करून अशी कविता निवडली आहे. काय ना, आम्ही पुण्याचे आहोत आणि आता कामानिमित्त मुंबईत राहतो आणि पुणे मुंबई वाद तर सर्वश्रुत आहे. तर मला कुठेतरी ते असं सतत असं खटकत राहायचं की का असं एवढी काय भांडणं वगैरे. आणि मी अजिबात या प्रांतवादात अजिबातच नाहीये. तर त्या विषयाला धरून मी एक कविता लिहिली आहे अशी. मुंबई पुणे मुंबई, पुणे मुंबई पुणे नाही, मुंबई पुणे मुंबई, पुणे मुंबई पुणे नाही, तर आता मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करतो आम्ही. जरी वाढलो पुण्यात तरी कामानिमित्त मुंबईला राहतो हे अभिमानानं सांगतो आम्ही. पुणे कठोर कर्तव्यदक्ष, चुकल्यास कान पिरगळणाऱ्या बापासारखं, तर मुंबई सर्वांना मायेनं सांभाळून घेणारी आई वाटते आम्हास. सतत धावणारी उत्साहानं भारलेली मुंबई आवडतेच आणि निवांत मोकळं ढाकळं पुणेही खास. चालत असतानाही थांबून पत्ता सांगणाऱ्या हेल्पफुल मुंबईकरांचंही कौतुक, चालत असतानाही थांबून पत्ता सांगणाऱ्या हेल्पफुल मुंबईकरांचंही कौतुक आणि स्पून फिडिंग न करता मेंदूचा उपयोग करायला भाग पाडणाऱ्या पुरेकरांचाही अभिमान. कामासमोर तहानभूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर, कामासमोर तहानभूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर आणि ज्या पोटासाठी सगळी उठाठेव चालली आहे त्याकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्यांचंही म्हणणं बरोबरच. कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही 2 ते 4 झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित ऍडजस्ट होतो आम्ही. मुंबईचं ट्रॅफिक आणि पुणेरी पाट्या अशा दोन्हीकडच्या कोपरखड्या गोड हसत पचवतो आम्ही. मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ डाएट बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही. मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ डाएट बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही. अहो एवढंच काय, या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस वेच्याही प्रेमात आहोत आम्ही. एक शहर एक्स्ट्रा सेल्फ रिस्पेक्ट शिकवतं, दुसरं एक्स्ट्रा फ्लेक्झिबिलिटी. एकीकडे डोंगर माथा, दुसरीकडे समुद्र खाडी. उलट नशीबवान आहोत अशा दोन्ही शहरांच्या सानिध्यात वाढतोय. सांस्कृतिक आणि आर्थिक अशा सगळ्या बाजूंनी प्रगल्भ होतोय. मी पुणेकर हा अभिमान ठीक, पण माझंही दाखवायचं नाहीये आणि शेवटी पुण्याचीच असा टोमणाही ऐकायचं नाहीये. दोन्ही शहरांबद्दल तितकीच निष्ठा आणि आपुलकी. एक जन्मभूमी, एक कर्मभूमी. नाहीच घालायचा आहे वाद, पुणे की मुंबई भारी. क्या बात आहे. आपली प्राजक्ता सुद्धा लय भारी. ऐकत राहा रेडिओ झकास मराठीवर. RJ हर्षल, प्राजक्ता माळी सुद्धा आहे. तुम्ही जे बोलणार तेच हर्षल वाजवणार. वाजू दे. नमस्कार, मी प्राजक्ता. तुम्ही मला ऐकत आहात आणि पाहत आहात रेडिओ झकास मराठीवर RJ हर्षल सोबत. वाजू दे. रेडिओ झकास मराठीचा ऍप अवेलेबल आहे गुगल प्ले स्टोअर मध्ये. आजच डाउनलोड करा.